नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आले घेऊन एक आगळीवेगळी कविता आई ह्या विषयावर असंख्य कविता जरी तुम्ही ऐकल्या असतील तरी जन्म देणारी आई आणि मानलेली आई दोन रूपं एकच माया ह्या शीर्षकाची ही कविता जराशी आगळीवेगळी आहे. ऐका तर मग एक सुंदर कविता. जन्म देणारी आई आणि मानलेली आई दोन रूपं एकच माया. अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी राशी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. ऐका तर मग. आई हा शब्द उच्चारला की मन आपोआप मऊ होतं, डोळ्यात पाणी येतं आणि हृदयात एक उबदार स्पर्श जाणवतो. आई म्हणजे केवळ जन्म देणारी स्त्री नाही, आई म्हणजे एक सावली, एक शक्ती, एक आशीर्वाद. जन्म देणारी आई ही आपल्या रक्तामांसातून आपल्याला घडवते. 9 महिने ती वेदना सहन करते, हजारो स्वप्न पाहते आणि जन्माच्या क्षणी स्वतःचा श्वास थांबला तरी चालेल पण लेकरू सुरक्षित राहावं अशी प्रार्थना करते. तिचं प्रेम कधीच शब्दात मावत नाही. जिजाऊ यांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त जन्मच दिला नाही तर स्वराज्याचं स्वप्न त्यांच्या मनात रोवलं, तसंच प्रत्येक जन्मदात्री आई आपल्या लेकराच्या मनात संस्काराची बीज पेरत असते. ती शिकवते कसं जगायचं, कसं लढायचं आणि कसं माणूस बनायचं. पण आयुष्याच्या प्रवासात ही एक वेगळी संकल्पना. पण आयुष्याच्या प्रवासात कधीकधी अशी व्यक्ती भेटते जी रक्ताचं नातं नसतानाही आईसारखी साथ देते. ती मानलेली आई असते. आपण पडतो तेव्हा हात देणारी, आपण चुकतो तेव्हा डोळ्यात राग दाखवूनही मनातून माफ करणारी, आपण हरवतो तेव्हा पुन्हा उभं राहायला शिकवणारी, हीच ती मानलेली आई. जन्म देणारी आई आपल्याला शरीर देते, पण मानलेली आई आपल्याला आत्मविश्वास देते. एकीच्या कुशीत आपण जन्मतो, दुसरीच्या शब्दातून आपण घडतो. कधी कधी जन्मदात्री आई आपल्यासोबत नसते, काळाने तिला दूर नेलेलं असतं, पण देव आपल्याला एक मानलेली आई देतो, ती जी त्या रिकाम्या जागी प्रेमाचा हात ठेवते. रक्ताचं नातं नसतानाही तिच्या मायेची ऊब तितकीच खरी असते. आई ही नात्याने नाही तर भावनेने ठरते. आई म्हणजे जिथे आपल्यासाठी निस्वार्थ काळजी असते. आई म्हणजे जिथे आपल्यावर रागावलं जातं पण कधीही सोडलं जात नाही. आई म्हणजे जिथे आपल्या डोळ्यातलं पाणी तिच्या हृदयाला टोचतं. म्हणून जन्म देणारी असो किंवा मानलेली असो, दोघींच्या मायेचं मोल सारखंच असतं. देव प्रत्येकाला आईच्या रूपात दोनदा भेटतो, एकदा जन्माच्या वेळी आणि दुसऱ्यांदा आयुष्याच्या कठीण वळणावर. आई ही देवापेक्षा मोठी का म्हणतात माहिती आहे? कारण देवाकडे जाण्याचा मार्गही आईच्या आशीर्वादातूनच जातो. आई म्हणजे प्रेमाचं शुद्धतम रूप. आई म्हणजेच जगण्याचं खरं कारण. आई म्हणजेच जगण्याचं खरं कारण. नमस्ते राशी.